नमस्कार. आज आपण एका अत्यंत दुःखद घटनेबद्दल बोलणार आहोत. 12 जून 2025 अहमदाबाद. एअर इंडियाचं फ्लाईट 171. हो, टेक ऑफच्या काही क्षणातच कोसळलं. आणि त्यात 242 पैकी फक्त एक प्रवासी वाचला. ही खरंच एक अविश्वसनीय आणि तितकीच भीषण दुर्घटना आहे. बरोबर. आपल्याकडे वेगवेगळ्या न्यूज रिपोर्ट्स आणि ऑफिशियल डॉक्युमेंट्समधनं आलेली माहिती आहे. तर आज आपण या सगळ्या स्रोतांच्या आधारे नेमकं काय घडलं होतं, त्याचे परिणाम काय झाले आणि तपास कुठपर्यंत पोचलाय हे सविस्तर बघूया. हो, निश्चितच. ही घटना म्हणजे खरंच मनाला सुन्न करणारी आहे. एअर इंडियाचं AI-171 बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान होतं ते. हो, ड्रीमलायनर. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून लंडन गेटविकसाठी निघालं होतं. पण 12 जून 2025ला दुपारी साधारण 1:38 म्हणजे टेक ऑफ नंतर अगदी काही सेकंदातच. इतक्या लगेच? हो, विमान अहमदाबादच्या मेघाणी नगरमध्ये कोसळलं आणि तेही थेट BJ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर. अरे बापरे, म्हणजे विमानतळापासून इतक्या जवळ आणि थेट एका बिल्डिंगवर? हो, त्यामुळे जीवितहानी खूप झाली. विमानात एकूण 242 जण होते. म्हणजे 230 पॅसेंजर्स आणि 12 क्रू मेंबर्स? अगदी. आणि यापैकी म्हणजे 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 241? हो, आणि एवढंच नाही तर जमिनीवर जिथे विमान कोसळलं तिथेही 9 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अरे देवा. आणि सुमारे 67 जण जखमी झाले. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता, अशी माहिती पण आहे स्रोतांमध्ये. हो, ही बातमी पण होती. पण या सगळ्यातून एक व्यक्ती वाचली, हे खरंच म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल. खरे. विश्वासकुमार रमेश त्यांचं नाव. भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक. अच्छा. त्यांची सीट होती 11A. आता इतका मोठ्या दुर्घटनेतून ते नेमके कसे वाचले हा नक्कीच तपासाचा भाग असेल, पण सध्या तरी एवढीच माहिती आहे. काही प्राथमिक कारण समोर आलंय का? हो, भारताची एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे AAIB याचा तपास करतेय. राईट. आणि त्यांच्या प्राथमिक अहवालातून एक धक्कादायक शक्यता समोर येतेय. असं दिसते की टेक ऑफ नंतर लगेचच विमानाच्या दोन्ही इंजिनला फ्युएल्स पुरवणारे जे स्विच असतात, फ्युएल कंट्रोल स्विच. हो, ते फ्युएल कंट्रोल स्विच चुकून किंवा अनावधानाने रन म्हणजे चालू पोझिशनमधून कट ऑफ म्हणजे बंद पोझिशनमध्ये गेले. थांबा, काय? म्हणजे इंजिनला इंधन पुरवणारी जी मेन कळ आहे ती अचानक बंद झाली टेक ऑफच्या इतक्या क्रिटिकल वेळी? हो. हे कसं शक्य आहे? म्हणजे दोन्ही इंजिनची पॉवर एकदम गेली? हो, प्राथमिक निष्कर्ष तरी हेच सांगतोय. त्यामुळे दोन्ही इंजिनचा थ्रस्ट म्हणजे शक्ती पूर्णपणे गेली आणि विमान खाली आलं, कोसळलं. पण हे प्राथमिक आहे म्हणताय तुम्ही? अगदी. हा फक्त प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे हे स्विच नक्की कशामुळे बदलले गेले? काही टेक्निकल प्रॉब्लेम होता की मानवी चूक होती की अजून काही कारण आहे? याचा सविस्तर तपास अजून सुरू आहे. ओके, समजलं. मग आता तपास कसा पुढे चाललाय? AAIB बरोबर अजून कोण आहे यात? AAIB तर आहेच. त्यांच्यासोबत डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे DGCA आणि फॉरेन्सिक टीम्स पण एकत्र काम करत आहेत. विमानातले फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, ज्यांना आपण सोप्या भाषेत ब्लॅक बॉक्स म्हणतो. हो, ब्लॅक बॉक्स. ते सापडले आहेत. आता त्यातला डेटा ॲनालाइज करायचं काम सुरू आहे. त्यातून शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये नक्की काय बोलणं झालं, काय घडलं हे समजायला मदत होईल. साधारण 3 महिन्यात फायनल रिपोर्ट अपेक्षित आहे. अच्छा. आणि इंटरनॅशनल लेव्हलवर काही मदत? कारण विमान बोईंगचं होतं. हो, नक्कीच. अमेरिकेची FAA म्हणजे फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि NTSB नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या दोन्ही संस्थांनी टेक्निकल मदतीची तयारी दाखवली आहे. बरं. आणि बोईंग कंपनी स्वतःसुद्धा भारतीय अधिकाऱ्यांशी पूर्ण सहकार्य करत आहे. या इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर मदतीचा आणि कायदेशीर गोष्टींचा विचार तर होणारच. त्याबद्दल काय माहिती आहे आपल्या स्रोतांमध्ये? मदतीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास टाटा समूह, जे आता एअर इंडियाचे मालक आहेत, त्यांनी प्रत्येक मृत प्रवाशाच्या कुटुंबासाठी 1 कोटी रुपयांची अंतरिम मदत जाहीर केली आहे. ओके. आणि कायदेशीर पातळीवर एक गोष्ट झाली. एक जनहित याचिका म्हणजे PIL सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. कशाबद्दल होती ती? त्यात मागणी होती की फक्त एअर इंडियाच्या सेफ्टीचं ऑडिट व्हावं, पण कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. फेटाळली? हां. का? काय कारण दिलं कोर्टाने? कोर्टाचं म्हणणं होतं की सेफ्टी ऑडिट हे सगळ्याच एअरलाईन्सचं व्हायला हवं. फक्त एका कंपनीला असं टार्गेट करणं योग्य नाही. म्हणजे एक व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं कोर्टाने म्हटलं. बरोबर आहे.
तर आपण या सगळ्या उपलब्ध स्रोतांच्या आधारे पाहिलं की अहमदाबादमधला AI-171चा अपघात किती भीषण होता. त्यात झालेली प्रचंड जीवितहानी, एका प्रवाशाचं वाचणं जे खरंच अविश्वसनीय आहे. इंजिन बंद पडण्यामागचं प्राथमिक कारण काय असू शकतं आणि सध्या तपास कसा वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. हो. ह्यातून या घटनेबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती स्पष्टपणे आणि थोडक्यात मांडायचा आपला प्रयत्न होता. आणि जाता जाता एक विचार नक्कीच येतो मनात. जर प्राथमिक तपासात असं दिसतंय की एका स्विचमुळे म्हणजे एका साध्या वाटणाऱ्या गोष्टीमुळे उड्डाणाच्या इतक्या महत्वाच्या क्षणी दोन्ही इंजिन बंद पडली, तर अंतिम अहवाल येण्याआधीच हा प्रश्न उभा राहतो की यामुळे त्यावेळची कॉकपिटमधली प्रोसिजर, विमानातले टेक्निकल सेफ्टी फीचर्स आणि पायलट्सचं ट्रेनिंग ह्या सगळ्यावरच पुन्हा एकदा विचार करण्याची, सखोल बघण्याची गरज आहे का, यावर नक्कीच पुढे विचार होईल. निश्चितच. हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय.